क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलं तर जय पराजय होतच असतात आणि चांगला खेळ त्यांचा देखील राहिला. लाईट ओके. आणि तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहू शकाल, एका बाजूला आपण पाहताय उल्हासनगर संघ, दुसऱ्या बाजूला मॅगी 11. या दोन टीम दरम्यान आजच्या दिवसातला ओपन पूलचा धर्मवीर चषकातला अंतिम सामना आपल्या समोर रंगेल. टॉस जिंकला टीम पीयूष 11 उल्हासनगर टीमनं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि भिवंडी मॅगी 11 भिवंडी संघाला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. चला बॅटमन लगेच मैदानामध्ये जायचंय, बॅट्समन फलंदाज मैदानामध्ये जायचंय. या ठिकाणचे समोरचे प्रेक्षक आपण थोडं साईड लावायचे. समोरचे प्रेक्षक येस, आज महासाहेब जिजाऊंची जयंती आहे. महासाहेब जिजाऊ काय वर्णावं या माऊलीबद्दल. तुम्ही मी घेत असलेला मोका श्वास या माऊलीचीच देण आहे. महाराष्ट्राच्या मातीत रोवलेली पहार काढून या माऊलीनं गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला. अखंड मराठी भूमीवर पसरलेला गुलामगिरीचा काळोख याच माऊलीनं दूर केला. आयाबायांमध्ये स्वाभिमान पेरला. इतकंच काय, स्वतःच्या पोटचा पुत्र रयतेसाठी अर्पण केला. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रमाचं बालकडू पाजणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा. नक्कीच. जानता राजा माझा, चंड तो प्रचंड है, अभिमान वो अखंड है, सूर्य जो मशाल है, शिखर वो विशाल है, अस्तित्व का सवाल है, अमर तू मिसाल है, सर्वधर्म समभाव है, हिताय तू सुखाय है, वीरता महान है, अजय तू शिवराय है, तू ही तो शिवराय है, तू ही तो शिवराय है. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2025 25वा रौप्य महोत्सवी वर्ष आलेल्या सर्व खेळाडूंचं आणि या ठिकाणी उपस्थित मायबाप लाडक्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. ओपन पूलचा अंतिम सामना प्रेक्षकांना विनंती आहे, टाळ्यांच्या गजरात या मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. माझ्या समोर जोडल्यात फैजल शेख, मॅन फ्रॉम दसई, पहिल्या इनिंग साठी समालोचक कक्षामध्ये. तर महत्वाची सूचना असेल माझ्या गुणी प्रेक्षकांना, गुणी म्हणजे गुणी, तर त्या पडद्याच्या तिथे जे उभे आहेत प्रेक्षक त्यांना विनंती असेल की आपण थोडे साईड लावा. त्या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न शर्तीचे केले जातात आणि खेळाडूला इजा होण्याची दाट शक्यता आहे. कृपया या विनंतीला मान देऊन आपण थोडे साईड लावा. पहिला बॉल घोषित केला वाईड, परंतु त्यानंतर पण पाहिलं तर त्या ठिकाणी फिल्डिंग साइडनं हा रिव्ह्यू घेतलाय. एक्झॅक्टली काय घडलंय ते पाहिलं जाईल. तिसरे पंच अभि सावंत आणि या ठिकाणी पाहतायत. हो यस, तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून देखील डिसिजन आला. हा वाईट बॉल आहे. स्विंग जरूर झाला परंतु भरपूर लांब त्याची लाईन होती. सुलतान खान स्विंगचा किंग असं म्हटलं जातं या खेळाडूला. आणि समोर वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील. पहिलाच बॉल स्लॉक स्वीप ऑन साइडला पेटन स्ट्रोक आहे जयेश पाटीलचा. बॉल थांबणार नाहीये. वन बाउन्स ओव्हर द रो आलाय चौकार. फैजल काय म्हणशील या फटक्याविषयी. नक्कीच अप्रतिम फलंदाज आहे. ज्या प्रकारे गोलंदाज आहे ना त्या प्रकारे फलंदाज सुद्धा पाहायला मिळतोय. दोघांचं नाव घेतलं टेनिस क्रिकेट जगतामध्ये मोठं नाव आहे. त्याच प्रकारे पहिला चेंडू वाईड आला, दुसरा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने अप्रतिम फटका सजवलाय. नक्कीच ज्यावेळी क्रिकेटमध्ये एखाद्या चांगला बॅटर समोर चांगला गोलंदाज येतो, क्रिकेटचं बॅटल चांगलंच पाहायला मिळतं. स्विच हिटचा यावेळी केला गेला प्रयत्न जयेश पाटीलच्या माध्यमातून. इथे बॉल आलाय डॉट. आज पवन केने देखील मॅगी 11 भिवंडी टीम मध्ये पाहायला मिळेल. फार मोठा फॅन बॉलर या खेळाडूचा जो ज्यावेळी बॅटिंग साठी उतरेल त्याची चर्चा देखील आपण नक्कीच करूया. जाऊयात मॅचच्या दिशेनं. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी मोठा मासा जयेश पाटील बॅक टू द डगआउट. ओव्हर पिच होता. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न जयेश पाटीलचा. एलिव्हेशन तितकं चांगलं प्राप्त झालं नाही. मिस टायमिंग होता आणि मिड विकेटला अगदी सहज सोपा झेल त्या ठिकाणी टिपलाय. पहिला धक्का लागलाय टीम मॅगी 11 भिवंडीला. जयेश पाटील कॅप्टन बॅक टू द डगआउट. शिंदे मेजर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात भिवंडी टीम साठी. पुढील फलंदाज मैदानामध्ये कोण येईल हे मात्र पाहायला मिळेल. आणि ह्या ठिकाणी भावाले गावाचा सूरज केने मॅन फ्रॉम भावाळे
भिवंडी नगरी म्हटलं की अक्षरशः प्रत्येक गावामध्ये एक एक सुपरस्टार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज सूरज केने आला. मागचे 2 वर्ष भावा एक्स ग्रामीणसाठी प्रचंड गाजवले या खेळाडूनं. तोच मैदानामध्ये आला शहापूर नगरीमध्ये. मनपूर्वक स्वागत तुझं भावा. मॅक्स शिंदे यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलाय. या ठिकाणी कुठलाही गोलंदाज लगातार 3 विकेट घेईल तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. टीमची टोटल 2000चा आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर किंग का स्विंग सुलतान खान आपल्याला मैदानात आजच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चौकाराचं प्रत्युत्तर त्याने दिलंय. कॅप्टनला माघारी परतवलंय. सूरज केने आला मैदानाच्या आतमध्ये. हा सुद्धा खूपच मोठा फलंदाज आहे सूरज केने भावाली गावचा. सातत्याने याचं क्रिकेट बोलबाला भरपूर राहिला आणि आज या शहापूरच्या ऐतिहासिक मैदानावर त्याचं मॅच कशी होईल आणि त्याची बॅटिंग कशी होईल पाहायला मिळेल. सुलतान ओव्हर द विकेटने. ओ स्विंग स्विंग बॅटची कडा झाली आहे. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. लगातारचा दुसरा फलंदाज बाद. फायनल मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये बॅकफुटला टाकलाय सुलतान खानने मॅगी 11 भिवंडी टीमला. काय याला बेतात भाष्य म्हणतात, स्विंगचा भाष्य का म्हणतात हे मात्र दाखवून देतोय. 2 बॅक टू बॅक विकेट घेतल्यात. आता तिसरी घेतली तर या ठिकाणी मॅक्स शिंदे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल. क्राऊड भरपूर आहे आज. भिवंडी विपक्ष उल्हासनगर या मॅच मध्ये बॅटर पाहण्यासाठी आज या ठिकाणी प्रेक्षक राजांची गर्दी पाहायला भेटे. शहापूर महोत्सव सुद्धा चालू आहे पण आज शहापूरचा वर्ल्ड कप आहे. धर्मवीर चषक आज आम्हाला पाहायला जायचे. सुंदर असा सामना. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आणि त्यामध्ये जो जल्लोष ऐकायला मिळतो ना मित्रांनो, हा जल्लोष सांगतोय मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय तर ज्या खेळाडूनं संपूर्ण ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. ज्या खेळाडूनं आपल्या सुंदर खेळाच्या जोरावर क्रिकेटच्या खेळामध्ये एक वेगळी उंची गाठली आहे. गोरसईचा सितारा मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला शहापूर नगरीमध्ये. पवन केने. शिंदे मेजर यांच्या माध्यमातून मॅगी 11 भिवंडीला शुभेच्छा. पवन केने आला मैदानाच्या आतमध्ये आणि भरपूर सारे प्रेक्षक. प्रत्येक तालुक्यामध्ये एक फॅन फॉलोवर एक फॅन बेस या खेळाडूचा आहे. आणि आपण पाहिलं तर याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक उपस्थित असतात. भरपूर लांबचा प्रवास करून पवन केनेच्या खेळासाठी प्रेक्षक असतात. पहिलाच बॉल आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय करून दिलाय पवनने आणि ज्याच्यासाठी तो ओळखला जातोय इनसाइड आउटच्या माध्यमातून ऑर्थोडॉक्स लॉंग अपला पाठवलाय. चौकार. नगरपंचायत नगरसेवक रणजितजी भोईर साहेब यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. पवनला फरकच नाही पडत की सलगचे 2 विकेट गेलेत. संघ अडचणीत आहे. त्याला त्याचा नॅचरल खेळ करायला आवडतो आणि आपण पाहिलंय हे चित्र आता पूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळेल. आमचे लहान प्रेक्षक सध्या त्याचे सेल्फी घेण्यासाठी सातत्यानं हे चित्र ज्यावेळी पवन प्रत्येक तालुक्यामध्ये जातो, प्रत्येक ठिकाणी जातो, प्रत्येक विभागामध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच बॉल आलाय चौकार. टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 9. का म्हणशील फैजल, पहिला बॉल चौकार आलाय पवनचा. हा बोलबाला ना पवनचा. सातत्याने ज्या मैदानावर जातो त्याचे फॅन फॉलोअर्स असतात, त्यांचं मन तो जिंकत असतो. आणि पहिल्या चेंडूवर A1 पवनच्या बॅटीतून चौकार. पुढील चेंडू पाहूया सुलतान खान याचा. पुन्हा एकदा काय घडलंय. चौकाराचा प्रत्युत्तर दिलंय. पवन केनेला माघारी परतावं लागेल. मिड ऑफला पकडलाय झेल आणि इथे पाहू शकाल मॅगी 11 भिवंडी पूर्णपणे बॅकफुटला. नक्कीच A1 पवनचा बोलबाला करत होता. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्याचा पुढच्या चेंडूवर सुलतान खान काय गोलंदाज आहे ना ते दाखवून दिलं. एक तेरी तर एक मेरी सातत्याने आपण म्हणतोय. चौकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं. हा आहे सुलतान एक तेजदार गोलंदाज, स्पिनचा जादूगर पवनला बाद करतोय. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी फलंदाजीसाठी कुठला फलंदाज येईल पाहूया. एकाच ओव्हर मध्ये अक्षरशः मॅगी 11 भिवंडीचं कंबरडस मोडलाय सुलतान खाननं. 3 महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केलेत. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 9. 3 विकेट 9. फैजल अंतिम सामना आहे आणि कशा पद्धतीने हा सामना पुढे सरकेल काय वाटतं. 3 विकेट गमावलेत भिवंडीने. सर पहिल्या दिवसामध्ये विचार केला तर हा श्याम होता ना एकतर्फे फलंदाजी करत होता आणि आज श्यामची बॅट बोलली तर नक्की सांगू शकत नाही. क्रिकेट अनिश्चिततेचा केला. पहिल्या षटकामध्ये उल्हासनगर संघाने वर्चस्व राखलाय पण या ठिकाणी पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अजय पाटील.
शिंदे मेजर सातत्याने भिवंडी या संघामध्ये प्रॅक्टिस करतात, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा त्या भिवंडी संघाला. या ठिकाणी पुढील फलंदाज आपण पाहतोय अजय पाटील, एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये म्हणलं ना तर या भिवंडी नगरीमधले हे सर्व खेळाडू अप्रतिम आहेत. पाहूया या ठिकाणी फलंदाज कशा प्रकारे काम करेल. श्याम स्ट्राईक एंडला आपण पाहतोय, तर गोलंदाजीसाठी उल्हासनगर गावचा हा गोलंदाज. पुढचा चेंडू पाहूया. या ठिकाणी पहिला चेंडू पाहायला गेला तर नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू. वाईट +1, एकूण 2 धावा ऍड केल्या जातील. सर हा त्या दिवशी आला होता खेळण्यासाठी श्याम चौधरी, एक असा फलंदाज आहे ना, त्या दिवशी बर्थडे बॉय होता आणि त्या दिवशी वनतर्फे फलंदाजी करत होता ना. आज संघ अडचणीत आहे, त्याला ती फलंदाजी करावी लागेल. हो नक्कीच, श्याम चौधरी या टीमचा बॅकबोन आहे, सर्वाधिक महत्वाचा खेळाडू. सलामीसाठी सातत्याने त्याला आपण भिवंडी टीम मध्ये पाहत असतो. चांगली बॅटिंग, आक्रमकता आणि संयम या 2 गोष्टींचा मिलाप करून तो खेळत असतो. मध्ये मध्ये मोठे फटके, त्यासोबतच संयम देखील त्याचा असतो आणि लॉंग इनिंग खेळण्यासाठी ओळखला जातो श्याम. आज त्या इनिंगची गरज आहे, कारण त्याला माहिती आहे 3 विकेट गेलेत, गमावलेत. अंतिम सामना आज भिवंडीवरनं शहापूर नगरीचा प्रवास करून ते आलेत. प्रचंड मोठ्या जनसमुदायामध्ये खेळत आहेत. थोडासा प्रेशर जरूर असेल, परंतु एक चांगला खेळ त्याला करावा लागेल. ऑन साइडला श्याम चौधरीचा हा चांगला फटका होता, परंतु मर्यादा त्या मैदानाला. धावा इथे मिळतील आपण पाहिलं. प्रेक्षकांना विनंती आहे थोडं मागे सरका, तिथून बाउंड्री आहे. प्रेक्षक विनंती आहे तुम्हाला सातत्याने आम्ही सांगतोय, कारण की त्या ठिकाणी चेंडू सातत्याने येतील, कारण की डावकराचा बॅटर त्या ठिकाणी आहे. थोडं मागे सरका, कारण की तुमच्यासाठी आज ही स्पर्धा रंगली आणि तुम्ही आज या स्पर्धेमध्ये जर ऐकत नसतील तर मग काही मजा नाही. 12 धावा टीमची टोटल. गोलंदाजीसाठी आपण उल्हासनगर संघाचा राहुल पाहतोय. राहुलची कामगिरी कशी राहील मैदानामध्ये. पहिला चेंडू वाईड आला, दुसरा चेंडूवर 1 धाव त्याने दिली. फुल स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज आता अजय. टीमची टोटल 12. राहुल आलाय सेकंड ओव्हर मध्ये. अजय पाटील स्ट्राईक एंडला. फुल लेनचा बॉल हलका त्यानं फक्त टर्न केला. गोशांकी क्षेत्रामध्ये सातत्यानं आम्ही समालोचनाच्या माध्यमातून सूचना देतो. थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅनला जे प्रेक्षक, तुम्हाला प्लीज विनंती करतोय, तुमच्या एखाद्या चुकीमुळे सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न यायला पाहिजे. दोन्ही संघ बाहेरून आपल्याकडे पाहुणे म्हणून खेळायला आलेत, निदान त्या गोष्टीची तरी आपण जाणीव ठेवून त्या ठिकाणी प्लीज बाजूला व्हा. लक्ष असू द्या, कुठल्याही शुभेच्छा फोनद्वारे सांगितल्या जाणार नाही. आणि या ठिकाणी मॅक्स शिंदे यांच्या माध्यमातून पारितोषिक लागले. जर कुठलाही गोलंदाज लगातार हॅट्रिक घेत हुआ 3 विकेट बाद करते तर 2000 रुपयाचं पारितोषिक. शुभेच्छा कोणाच्या दिल्या जाणार नाही. येस, चर्चा आपण त्यावर करू. यानंतर हा अंतिम सामना सुरू आहे. सर्व जे आमचे प्रेक्षक घर बसला लाईव्ह बघतात, सर्वांचं स्वागत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा पोहोचल्यात, परंतु प्लीज यानंतर प्लीज कोणी कृपया फोन करून या ठिकाणी समालोचन चालू असताना सांगू नका, कारण यानंतर कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा या मॅच मध्ये कुणाकडूनही दिल्या जाणार नाहीत. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 14 आपल्याला पाहायला मिळते. राहुल फुललेनचा हा बॉल आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न, सिंगल वेगानं घेतली आहे. जबरदस्त गोलंदाजी टीम उल्हासनगर. पियुष लोन उल्हासनगर या नावानं हा संघ आज खेळतोय. या टीमचं कामगिरी देखील चांगली आपण पाहिली. त्यानंतर समोर मॅगी 11 भिवंडी हा संघ देखील खेळतोय आज मैदानाच्या आतमध्ये. अंतिम सामना आपण पाहताय. 25वं वर्ष, निरंतर सातत्यता कशी असावी याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आदरणीय विजयभाई भगत यांच्या संकल्पनेतून साकारित. धर्मवीर चषक नेहमीच गेली 25 वर्ष अविरतपणे हा प्रवाह सुरू आहे आणि त्या प्रवाहाला आपल्या मायबाप क्रीडारसिकांची साथ, तुमचं सर्वांचं आम्ही या धर्मवीर चषक आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक सस्नेह स्वागत करतोय. चांगला बॉल स्विंग अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. हा गोलंदाज सुद्धा तेवढा ताकदीचा दाखवून देतो मैदानाच्या आतमध्ये. आज दोन्ही संघामध्ये हा बॅटर आहे ना खूपच रंगणार आहे. एका साईडला उल्हासनगर सुलतान भाई यांचा संघ, तर एका साईडला पाहायला गेला पवन केने जेपी दादा यांचा संघ. पुढचा चेंडू पाहूया. अजय पाटील थोडासा आउट फॉर्म आपल्याला जरूर हा खेळाडू पाहायला मिळतो. हा नो बॉल होता, परंतु कॅपॅबिलिटी या खेळाडूकडे. अजय पाटील भरोडी गावचा हा सितारा आपण पाहिलं. एक्झॅक्ट रन्स किती त्या बॉलवर? 1 नो आणि 1च धाव आहे. येस, बॉल सेफ अडवला गेला विकेट किपरच्या माध्यमातून, त्यामुळे 1च रन ते मिळेल.
चर्चा पण करत होतो अजय पाटीलची. आपण पाहिलं तर या हंगामामध्ये कुठेतरी या खेळाडूची बॅट थोडीशी कमी बोलते, परंतु गुणवत्ता ठासून भरली या खेळाडूकडे. मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. हिटमॅन या नावानं त्याची ओळख टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आहे. फुललेनचा हा बॉल आहे, रनआउटची संधी आहे. एक्झॅक्टली काय घडलंय, बॉल हातामध्ये कॅरीच करू शकले नाहीत गोलंदाज. अति घाई सर. गोलंदाज मात्र घाईच्या नादामध्ये हा चेंडू कॅरी करू शकला नाही आणि नक्कीच कॅरी झाला असता तर रनआउटची विकेट गेली असती. पण सर जर त्याला महत्व नाहीये. या ठिकाणी षटक क्रमांक आपण पाहतो दुसरे कंप्लीट होते 2 षटकाच्या अखेरीस. धावा प्रगतीपथावर. 17 धावा आपण पाहत आहोत. मैदानामध्ये 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या अखेरीस 17. पहिल्या षटकामध्ये विश्लेषण करायचं गेलं तर सुलतान शेखच्या गोलंदाजीवर धावा आल्या होत्या. 9 धावा आणि 3 विकेट घेतल्या होत्या आणि या षटकामध्ये धावा पाहायला गेल्या टीमची टोटल 17. 17 धावा पाहायला भेटल्या आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर ज्याने पहिल्या षटकामध्ये 3 विकेट घेतल्या तोच गोलंदाज सुलतान खान. येस, सुलतान आला. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी त्याची राहिली. 9 धावा ते 3 विकेट. सेकंड ओव्हरमध्ये आला, सेकंड स्पेलमध्ये. ओव्हर पिच बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह इथे अजय पाटीलने दाखवले. एक सिंगल कंप्लीट. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पूर्णपणे बॅक. हमारे चैनल tenniscricket.in को हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल सर्दी आणि सर्दीमध्ये ही गर्दी पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 18 अंडर फ्लड लाईट. अंतिम सामना खेळला जातो, अंतिम रात्र. आणि त्यामुळे इथे मी म्हणेन फैजल 5 ओव्हरमध्ये जर 50-55 धावा आल्या तर भिवंडी टीमकडे गोलंदाजी चांगली. आपण पाहिलं त्या दिवशीच्या रात्रीमध्ये शहापूर स्टार्स संघाला या संघाने पराभूत केलं. त्यासाठी इथे श्याम चौधरीला शेवटच्या बॉल पर्यंत थांबणं गरजेचं आहे. संधी होती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची, परंतु असे झेल कठीण असतात. कारण गोलंदाज ज्यावेळी रनअप मध्ये धावून येतो त्यानंतर चेंडू रिलीज करतो, स्वतःचा बॉडी बॅलन्स सावरणं तितकंसं अवघड असतं, भरपूर अवघड असतं. आणि हा चेंडू ज्यावेळेस रिलीज केला बॉटम एजला लागला आणि त्यावेळेस सुलतान धावत होता आणि त्याच्या हाताला ग्रश होऊन चेंडू बाउंड्री लागत त्याला. भरपूर कठीण असतं अशा प्रकारचे झेल टिपणं. पुढील चेंडू, हा चेंडू मनगडाच्या सायाने लेग साईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवला. एक धाव कंप्लीट करतो, दुसरी धावेची पूर्तता आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तुम्ही मगाशीच म्हणत होते सर 50+ धावा जर झाल्या फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. कारण की पवन केने झाला त्यासारखा या ठिकाणी विवेक शेलार भिवंडी संघामध्ये स्टार कास्ट आहे गोलंदाजांची. 21 धावा स्कोर बोर्डवर. अजय पाटीलची बॅट टळपणं गरजेचं असेल. भिवंडी डगआउट या क्षणाची वाट बघत असेल. ओहो, चांगला बॉल आहे, चांगला बॉल. नॅस्टी बाउन्सर. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगानं आतमध्ये आला आणि जाग तेरवचा इशारा देत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला सुलतान खान. प्रचंड मोठा अनुभव व्यावसायिक टेनिस बॉल क्रिकेटचा या खेळाडूच्या पाशी आहे आणि तो अनुभव आज शहापूर नगरीमध्ये धर्मवीर चषकामध्ये दाखवत असताना ऑन साइडला पिकअप 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 विथ द टर्न बॉलला पाठवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय पाटीलचा हा तडाखा, भव्य षटकार. कुठेतरी त्याची बॅट शांत होती, आता बॅट बोलते, बोली भाषा षटकाराची करते. कारण की संघ कुठेतरी बॅकफुटवर चालला होता. आता मला बॅटच्याने बोलायचं आहे आणि बॅटने बोलला. हा चेंडू 6 धावांसाठी ठोकून दिला धर्मवीर चषक मधला षटकार. अजय पाटील मोठं नाव आहे भिवंडी मधला आणि आज या मैदानावर जर नाही सिद्ध केलं तर कुठे करायचं. तर या मैदानावर ऐतिहासिक मैदान आहे शहापूर तालुक्याचं आणि त्या मैदानावर अजय पाटीलच्या बॅटीतून हा षटकार पाहायला मिळतो. 27 धावा टीमची टोटल. एक षटकार आवश्यक होता त्याचा आत्मविश्वास वाढण्यासाठी. आता जरूर त्याचा आत्मविश्वास दुणावला असेल. कुठेतरी थोडासा संघर्ष करत होता धावांसाठी अजय पाटील आणि आता हा षटकार आलाय. विथ द टर्न हा फटका टप्पा पडला, थोडासा आतमध्ये आला. मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये या बॉलवर गती थोडीशी कमी होती. खूप लवकर पिकअप केला आणि त्यानंतर हा षटकार आलाय. 27 रन्स टीमची टोटल स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक 30 चा खेळ सुरू आहे. अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 50 पर्यंत जरूर
जर आज संघ गेला तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल फैजल. आणि प्रेक्षकांना सुद्धा तेच पाहिजे. हाय व्होल्टेज सामना जो मगाशी झाला त्याच प्रकारे पाहिजे. आणि हा चेंडू मुद्दा खूपच सुरेख फटका होता. थोडासा क्षेत्ररक्षण करा पाहायला मिळाला. बॅकअपला आला. बॅकअप सुरेख पाहायला भेटते. बघता बघता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट पाहायला भेटतात. शहापूरचे प्रेक्षक आहेत ना सर, शहापूरच्या प्रेक्षकांना हाय व्होल्टेज मॅच जेवढी असेल ना तेवढी मजा येते आणि ती पाहण्यासाठी भरपूर गर्दी. चर्चा झालीच पाहिजे. मगाशच्या मॅचची चर्चा झालीच पाहिजे. 1 बॉल 3 ची आवश्यकता असताना विशाल मोर्गीचा तो स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, किशोर मेजर त्यांच्या माध्यमातून झालेली चुकी. आज किशोर परटोळे यांना झोप लागेल की नाही हा फार मोठा प्रश्न असेल. दुसऱ्या बाजूला इमोशन्स आपले पाहिले. मी मगाशीच उल्लेख केला, क्रिकेट हा भारतामध्ये एक भावनिक खेळ आहे. या खेळासोबत 135 करोड लोकांच्या भावना जोडल्यात आणि त्या भावना आपण पाहिल्या. संघमालक निलेश पाटोळे यांच्या डोळ्यामधून अश्रू त्यांना अनावरच होत नव्हते. अगदी या स्पर्धेचे प्रणेते त्यांना घट्ट मिठी मारली. भरपूर वेळ त्यांच्या सोबत ते रडत होते. त्यानंतर टीम सोबत गेले, तिथे देखील त्यांचे अश्रू डोळ्यांमधून येत होते. हे क्रिकेट आहे. क्रिकेट सोबत प्रत्येक भारतीय जोडला गेलाय, या भावनांसोबत जोडला गेलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम NP स्पोर्ट्स आणि निलेश पाटोळे. सर निलेश पाटोळे यांच्याबद्दल म्हणायचं गेलं तर सर हमारे चैनल tenniscricket.in टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वरून बाईकवर कोणी 4 व्हीलर मध्ये जसं मिळेल जी गाडी मिळेल तसं आज आपण धर्मवीर चषकासाठी शहापूर नगरी गाठली आहे. आणि यासाठीच तर आपण गाठली आहे ही शहापूर नगरी. इथं जो प्रचंड जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतोय आज तो यासाठी आलाय या क्रिकेटच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी. बाबू येतोय गोलंदाजीसाठी. हा सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज आहे. भावेश मानव प्रतिनिधी इथे आला ना दादा चांगलं आहे. तुमच्यासाठी चेअर आहे. पाहूया श्यामसाठी हा पुढचा चेंडू. या ठिकाणी अप्रतिम चेंडू फिंगर रोल केले होते. टप्पा पडला. सुलतानच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. अप्रतिम फलंदाजी करावी लागेल. कारण की हे मैदान आहे ना, या मैदानावर धावा जेवढ्या येतील तेवढ्या डिफेन्स करण्यासाठी तुमच्या संघामध्ये गोलंदाजी पाहिजे आणि ती आहे की नाही हे मैदानामध्ये पाहायला मिळेल. फलंदाजी कशा प्रकारे चालू आहे पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू आकाशालगत फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि या ठिकाणी विकेट प्राप्त करतोय. श्याम बाद होतोय. श्याम चौधरीला देखील माघारी परतावा लागेल. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न उंच गेला आकाशामध्ये. हा बॉल डिस्टन्स कव्हर करू शकला नाही आणि लॉंग ऑनला त्या ठिकाणी एक चांगला झेल आपण पाहिला आलोकच्या माध्यमातून. बाबू ज्यांना विकेट इथे प्राप्त केली. पहिला डॉट त्यानंतर विकेट. आता थोडस बॅकफुटला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅगी 11 भिवंडी टीमची टोटल स्कोर बोर्डवर 29 आकड्यावर विकेट आतापर्यंत त्यांनी गमावले. ते 4 षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू आहे. सुंदर फायनल आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पियुष 11 उल्हासनगर त्यांच्या विपक्ष संघ मॅगी 11 भिवंडी आपल्याला पाहायला मिळतोय. स्टारकास्ट आपल्याला एका बाजूला भिवंडी विभागातील तर एका बाजूला उल्हासनगर विभागातील आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड जनसमुदाय धर्मवीर चषकाचं औचित्य आणि 25वं वर्ष अक्षरशः इथे गाजवलंय आमच्या क्रीडा रसिकांनी आणि खेळाडूंनी देखील. विजेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम वेहेळे. भिवंडीचा अजून एक सितारा मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. संघ थोडा अडचणीत आहे आणि इथून आता विजेंदरला या संघामध्ये मला स्थान का दिलंय हे सिद्ध करावं लागेल. सर दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघामध्ये स्टारकास्ट भरपूर आहे आणि ही स्टारकास्ट पूर्ण टेनिस क्रिकेट जगतामधील तारे सितारे आज या ऐतिहासिक मैदानावर शहापूर तालुक्यामध्ये आलेले आहेत आणि हे पाहण्यासाठी पूर्ण शहापूर तालुक्यातील ही गर्दी पाहायला मिळते. आणि ही गर्दी धर्मवीर चषकामध्ये सातत्याने प्रत्येक वर्षी असते कारण की हे भाईंचं आयोजन, हे भाईंचं नियोजन अप्रतिम असतं. विजेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 2 बॉल आतापर्यंत आपण पाहिले या ओव्हर मध्ये झालेत. एकही धाव आलेली नाहीये. 29 वर स्कोर कार्ड. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव इथे मिळेल. शांतता आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये.
जे प्रेक्षक शहापूर नगरीमध्ये इथे उपस्थित झाले त्यांना फक्त इथे षटकार चौकार पाहायला आवडते प्रेक्षकांना, परंतु सध्या भिवंडी टीम कडनं तशा पद्धतीची कोणती कामगिरी पाहायला मिळत नाहीये. सर कालच्या रात्रीचा विचार केला तर अर्जुन उल्हासनगरचा हा खेळाडू होता, काय फटकेबाजी करत होता. फक्त त्याच्या बॅटीतून ना षटकाराची बोलीभाषा पाहायला मिळत होती. लगातारचे 3 षटकार त्याने अप्रतिम मारले होते. हो नक्कीच, रबर बॉल क्रिकेट देखील फार चांगला या हंगामामध्ये खेळलाय अर्जुन वसिटा. हो, कोण विसरेल्या नावाला रबर बॉल क्रिकेट गाजवलं अर्जुन वसिटानं, परंतु इथे गाजवलंय अजय पाटीलनं. मैदानाच्या बाहेर बॉलला पाठवलंय. ओपी शोता स्टँड अँड डिलिव्हर धर्मवीर चषक षटकार. अजय पाटीलची बॅट बोलायला लागली. अजय पाटील कुठेतरी सर शांत होता, तुम्ही मगाशी म्हटलं, पण अजय पाटीलच्या बॅटीतून हे 2 षटकार आहे ना संघर्षमय षटकार. मी मगाशी उल्लेख केला, कुठेतरी थोडासा ऑड फॉर्म वाटतो हा खेळाडू संपूर्ण या हंगामामध्ये, परंतु कॅपॅबिलिटी आहे, गुणवत्ता ठासून भरली या खेळाडूकडे. एखादी चांगली इनिंग त्याचा आत्मविश्वास बिल्टअप करू शकते आणि आज ती इनिंग येते, महत्वपूर्ण इनिंग येते, कारण मॅगी 11 भिवंडी संघ अडचणीत आहे. कुठेतरी अशा फटक्यांची गरज आणि अजय पाटीलला ही इनिंग कुठेतरी आत्मविश्वास जरूर देऊन जाईल. सर तुम्ही जर पाहायला गेला तर अजय पाटीलची बॅट बघा मित्रांनो, साई शेलारची जशी बॅट आहे ना त्याच प्रकारे अजय पाटीलची बॅट आहे. बॅटला डिझाईन आहे, बॅटमध्ये फ्लो पाहायला गेला तर अप्रतिम आहे. साई शेलार अशा प्रकारची बॅट वापरतो आणि आज अजय पाटीलची बॅट सुद्धा तशीच पाहायला मिळते. सुंदर आहे. ओव्हर पिच होता षटकाराला. नन्हे मुन्ने फॅन फॉलोवर्स मैदानाच्या आतमध्ये. भिवंडीचा संघ ज्यावेळी खेळतो ना कोणत्याही परिसरात अशा चित्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. सर पण ते नन्हे मुन्ने मैदानामध्ये जातात ना. हा प्रेक्षक वर्ग विनंती आहे, आपण कोणाला पाठवू नका सेल्फीसाठी. मॅच झाल्यानंतर सेल्फी घ्या. पुढचा चेंडू. इथे एक्झॅक्टली काय घडलंय, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण हा चेंडू पाहायला गेला तर डिसिजन पेंडिंग आहे. 22ची 1 धाव तर आलेली आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे, वाईट आहे की नाही. ऑनफिल्ड डिसिजन हा डॉट डिलिव्हरी, परंतु बॅटरने हा रिव्ह्यू घेतलाय की हा बॉल वाईट आहे की नाही. हे आता आमचे तिसरे पंच पाहतील. एक्झॅक्टली बॉल अजय पाटीलच्या शरीराला ब्रश झालाय की नाही. जर झाला असेल तर हा बॉल ऑनफिल्ड डिसिजनचा निर्णय मान्य केला जाईल. अदरवाईज जर झाला नसेल तर कदाचित तिसरे पंच पाहतील एक्झॅक्टली काय घडलंय. हा बॉल पंच लक्ष असू द्या, या ठिकाणी जर कुठला सेल्फी काढण्यासाठी आला तर त्याचा मोबाईल जप्त करायचे. वाईट बॉल आहे. हा वाईट बॉल आहे. ऑन तिसऱ्या पंचाचा निर्णय आला, हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल झालेत 4. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 38 आपल्याला पाहायला मिळते. 38. वाईट बॉल आलाय. गोलंदाजीसाठी बाबू आहे. षटक क्रमांक 4 इथे हाताळतोय. वन्स अगेन लाईन इथे देखील चुकीची. अनादर वाईट डिलिव्हरी फ्रॉम बाबू. सर या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 षटकार या फलंदाजाने घेतलेत आणि त्यानंतरचे बॅक टू बॅक हे 2 वाईट. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए. टेनिस 19 धावसंख्येवर खेळतोय. वैयक्तिक एक उपयुक्त इनिंग टीम मॅगी 11 भिवंडीसाठी अजय पाटीलची पाहायला मिळते. 39 धावा. एक चांगल्या टोटल कडे आता अग्रेसर होत असताना टीम मॅगी 11 भिवंडी. सलगचे 2 वाईड. त्यानंतर आलेला हा मोठा फटका. ओ पिच होता, त्याला पाठवून दिलंय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. हा मोठा षटकार. अंपायर्स प्लीज, जे कोणी अंपायर्स तरी काय करतील त्या गोष्टीला. काय फटका सजवला अजय पाटीलच्या बॅटीतून. हा षटकार सजवला. अप्रतिम फटका, खोलवर टप्प्याचा होता, त्याला मात्र फिरकवून देतोय. 6 धावांसाठी षटकार. 2 चेंडू बॅक टू बॅक वाईड आले होते ना, त्यानंतरचा हा चेंडू
त्या खोलवर टप्प्याचा होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय अजयची बॅट बोलायला लागले. अप्रतिम फटकेबाजी. पुढील चेंडू. 5800 लाईव्ह प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात, त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय. अनादा वाईट बॉल आपण पाहताय. सातत्यानं आपण पाहिलं तर कुठेतरी दबाव इथे गोलंदाज बाबूवर येत असताना, कारण 2 मोठे हिट या ओव्हर मध्ये लागले. टीमची टोटल स्कोर कार्डवर 46-46. सुलतान खान ज्याने 2 षटका हाताळले. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यानं केली, विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या, परंतु त्यानंतर आपण पाहिलं पुढील चेंडू. साईडला मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, मोठा टॉप एज आणि बॉल हवेमध्ये झेल. ओहो, 2 खेळाडूंमध्ये कॉलिंगच नव्हतं. मिस कॉल आपण पाहिलं, मिस कम्युनिकेशन, आणि त्यानंतर हा झेल झाला ड्रॉप. अजय पाटीलला जीवदान मिळतंय. प्रचंड उंच बॉल हवेमध्ये गेला होता आणि रात्रीच्या अंधारामध्ये अशा पद्धतीनं ज्या बॉल पूर्ण उंच जातो थोडंसं कठीणच असतं. सर या ठिकाणी भाईंच्या माध्यमातून सुद्धा सूचना आल्यात का कॉलद्वारे कोणी शुभेच्छा सांगू नका. मॅच चालू आहे, मॅच इम्पॉर्टंट आहे. त्याच गोष्टीचा उल्लेख आम्ही मगाशी केला. कोणीही फोन करून या ठिकाणी समालोचकांना शुभेच्छा द्यायला सांगू नका. आयोजकांची ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 47. टीम मॅग 11 भिवंडीने विकेट आतापर्यंत गमावले 4. मैदानाच्या आतमध्ये खेळतोय अजय पाटील. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो गोलंदाजीसाठी समोर आहे अजय टू अजय. ही फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ऑन साइडला उंच आणि डिस्टन्स देखील कव्हर केलंय. बॉल मैदानाच्या बाहेर. अजय पाटीलच्या बॅटमधनं भव्य दिव्य षटकार. आयवा कॅच ज्याने घेतले त्याने यायचंय. रेलिंगच्या आतमध्ये जर कॅच घेतली असेल तर नाही. अजय पाटील आज मात्र अजय पाटीलची बॅट बोलते, षटकारांची बोली भाषा बोलते आणि अजय पाटीलला जीवनदान भेटलेला होता आणि तोच अजय पाटील या ठिकाणी जीवनदानाचा परिणाम षटकार ठोकतोय. धर्मवीर चषक मध्ये प्रेक्षक राजानं अजय पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत अजय पाटील साठी. वाह, शहापूरचे प्रेक्षक. सुंदर फटका. पहिला बॉल स्वागतच केलं अजयनं. अजयचं एक भव्य दिव्य षटकार मिड विकेटला. टीमची टोटल अर्धशतक कंप्लीट होत असताना 53 धावा संख्येवर जाऊन ओव्हर पिच होता. ऑफ साइडला हा फटका. ओहो, या ठिकाणी झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. 2 धावा इथे कंप्लीट. छप्पन्न धावा टीमची टोटल. अजय पाटील ऑन स्ट्राइक. 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्या मगाच्या बॉलवर. ओहो, यावेळी गती कमी केली होती. अवे फ्रॉम द बॉडी फार दूरवरनं हा फटका खेळला. स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न अजयचा राहील. एक्झॅक्टली कोण बाद आहे. येस, इथे विजेंदरला माघारी परतावा लागेल. अजय चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये, आणि त्याच्यासाठी इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे विजेंदरने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम डोहळे आतिश घोडविंदे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय.
अजूनही आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 57 धावा, 57. छप्पन्न धावा झाल्यात, माफ करा थोडंसं या ठिकाणी आपण रेक्टिफाय करतोय मिस्टेक. 56 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. एक चांगली टोटल या फायनल मॅच मध्ये आपण पाहिली तर या ठिकाणी उभारली आहे टीम भिवंडी. ओहो, चांगला बॉल आहे, स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना सर अजय आणि अजयच्या बॅटला तरंगलं. अजय मात्र अप्रतिम फलंदाजी करत होता, त्याला मात्र कुठेतरी रोखण्याचं काम करायचं आणि ते काम अजयच्या माध्यमातून केलं होतं. उल्हासनगरचा हा अजय. लास्ट 2 बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. आणि जबरदस्त सामना आपण पाहताय. टीम मॅग 11 भिवंडी आणि त्यांच्या समोर पियुष 11 उल्हासनगर. शफल झालाय बॅटच्या रडार मध्ये पब्लिकचा जल्लोष आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. टीमची टोटल फार वेगाने पुढे सरकते. तर नक्कीच खूप चांगलं साथ या ठिकाणी या समायोजन कक्षामध्ये फैजल शेख, जयश्री विदे यांनी दिली. मी इथे थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा एकत्र. अजून एक सत्र आपल्यासाठी बाकी आहे. या ठिकाणी धर्मवीर चषकामध्ये हरिओम मित्रमंडळ आणि आदरणीय विजयबाई भगत यांनी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभार व्यक्त करतोय. प्रेक्षक चला बाहेर निघायचंय. आणि या फायनल मॅचच्या अंतिम सत्रासाठी तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार मॅन फ्रॉम धसई फैजल शेख आणि जयश्री विदे सरांचा आवाज. परंतु एनपी स्पोर्ट्स आदरणीय निलेशजी पाटोळे साहेब यांच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 सुवर्ण चषक म्हणायला हरकत नाही, कारण तब्बल 11 सोन्याच्या अंगठ्या या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आहे. आणि गुरुवार ते रविवार नाईट टुर्नामेंट 16, 17, 18, 19 जानेवारी ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी याच मैदानावर येते. त्यामध्ये आपण पाहताय एकूण 12 संघ आहेत. पोल ए मध्ये राजे बॉईज, ओमसाई, शिवम गेरसे आणि हरिओम बी हे 4 संघ. पोल बी मध्ये एनपी ए, एनपी बी, नीरज स्पोर्ट्स आणि फ्रेंडशिप हे 4 संघ. पोल सी मध्ये साई स्पोर्ट्स, शहापूर इगतपुरी, ट्रायडेंट मुरबाड आणि वेतास्वामी हे 4 संघ. आपण पाहिले तर प्रथम पारितोषिक 11 अंगठ्या, दुसरा पारितोषिक 6 अंगठ्या आणि तिसरा पारितोषिक 3 अंगठ्या. डे नाईटचा फॉर्मॅट आदरणीय निलेशजी पाटोळे साहेबांच्या माध्यमातून. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस इनिंग. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 62 धावा. मिस टायमिंग आहे, हा फटका, झेलची संधी आहे. शेवटचा बॉल, कॅच पकडली रिले कॅच. एकंदरीत 62 धावा झाल्या. 63 धावा संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केले मॅग 11 भिवंडीने. पियुष 11 उल्हासनगर या संघासमोर. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा एकत्र. धर्मवीर चषकाचं आपण पाहिलं तर हे 25वे रौप्य महोत्सवी वर्ष आपण पाहताय. ऑन स्क्रीन 18 बॉल फेस केले, 41 धावांची एक आकर्षक आणि बहरदार उपयुक्त अशी इनिंग आपल्या टीमसाठी साकारली. अजय पाटील मॅन फ्रॉम भरोडी, हिटमॅन या नावाला तो जागला आणि मोठे फटके त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. मी इथे थांबतोय. जगदीश तारमे समालोचक तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आता कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील अंतिम सत्रासाठी मॅन फ्रॉम धसई आमचे सहकारी मित्र फैजल शेख आणि आदरणीय जयेशजी विदे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. आज तुम्ही या स्पर्धेला रंगत आणण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. मॅन फ्रॉम सेरेगावचे आमचे जगदीश तारमले सर. सातत्याने ना मित्रांनो, साथ तुमची साथ आमची, साथ सातत्य जगदीश तारमले सरांची. अरे कोणाकोणाचे आले. क्या बात है. थँक्यू सो मच वन्स अगेन. जगदीशजी तारमले सर यांचा गौरवाच या मैदानावरती पोहोचत होता. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस या ठिकाणी उपस्थिती दाखवली गेली आहे त्या वेळेस त्यांनी मात्र समालोचनाचा भार सांभाळलाय. अगदी गुणी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण मॅचच्या हाफ मध्ये त्यांचा आवाज ऐकलात. पुन्हा एकदा त्यांचे आभार मानूयात. चला हा अगदी
पहा मित्रांनो, या ठिकाणी स्वतः निलेश पाटील सर आणि जयेश दादा हे सेल्फी घेण्यासाठी चाललेत मैदानामध्ये. सेल्फी कोणाची घेतली जाईल पाहूया. कॅप्टन जयेश पाटीलची, पवन केनेची सेल्फी घेण्यासाठी. क्या बात है. चला, मैदानामध्ये 2 फलंदाज आलेले आहेत. निलेश दादा आपण बाहेर जायचंय, मॅचला सुरुवात होत्या. चला, फिल्डिंग आता थांबवायचे, मॅचला सुरुवात करायचे. क्या बात है. याच्यासाठी गेला होता टास. शेवटचा दिवस गोड बाबा, काय दिवस ठरलाय. शेवटचा दिवस आपण पाहिलं की आदिवासी पोल मध्ये देखील बिग फाईट पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूपर्यंत फाईट. तदनंतर आपण पाहिलं की शहापूर विभागातील ओपनच्या टीम आणि त्यामध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती फाईट पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारचा ट्विस्ट पाहायला मिळेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कालची रात्र ज्या खेळाडूने गाजवली, अर्जुन आणि त्याच्या संगतीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अर्जुन नक्कीच एक चांगला फलंदाज म्हणून अर्जुनकडे बघितलं जात आहे. आणि अर्जुन मागच्या दिवसामध्ये, अगदी कालच्या दिवसामध्ये त्याने मात्र शनिवार खऱ्या अर्थानं गाजवलाय. काय अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून घडली होती. कमी वय आहे, अगदी कमी वयामध्ये यानं मात्र उंची अफलातून 63 धावा करायचेत या ठिकाणी जिंकण्यासाठी उल्हासनगर संघासाठी. 30 निश्चितच चेंडू, फैजल, 63 धावा. काय म्हणशील या दिलेल्या टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जाईल की डिफेन्स केलं जाईल. महत्वाचं गोलंदाज कोणाकडे बघितलं जाईल यावेळेस मात्र जर बघायला गेलात तर दोन्ही टीम कडे. चला, 12th मॅन, दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी हजर करायचे. मॅच थांबवायचे. 12th मॅन या ठिकाणी नावं सांगण्यासाठी या महत्वाची मॅच आहे. या ठिकाणी उल्हासनगर संघ आलेला आहे, भिवंडी संघ. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अर्जुन, तर नॉन स्ट्राईक एंडला शुभम. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय किरण. पंचांचा चेंडू पुढे उच्चापन झाला. ओहो, हा चेंडू राकेश आरजने झेल टिपलाय. पारितोषिक दिलं जाणार नाही. षटकार 2000 रुपयाचं पारितोषिक राकेशला दिले जाईल या ठिकाणी. ओहो, राकेशने मात्र झेल टिपला. षटकाराची बोली भाषा बोलते. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू नक्कीच पायावर स्पर्श झालाय. चेंडू एक धाव कंप्लीट केली जाते. पहिला चेंडूवर षटकाराची बोली भाषा. आज तो फलंदाज रात्र त्यांनी गाजवली आणि आज दुसरी फायनलची रात्र सुद्धा गाजवेल की काय पाहूया. या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. शुभाजी विशे साहेब आणि निलेशजी मांजे साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आणि MK स्पोर्टच्या माध्यमातून टी शर्ट. राकेश आर्यच. ओहो, चला जाऊयात मॅच मध्ये जिथे मात्र गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवरती फटका अफलातून लाजवाब 6 धाब्यांसाठी. आणि पुढच्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळाली. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय, फलंदाज शुभम. पाहूया खरं याचा पुढचा चेंडू शुभम साठी. किरण यावेळेस चांगला चेंडू हाताळतोय. शॉर्ट अँड शपल केला होता, पण तो चेंडू मात्र बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. आणि अशा प्रकारे हा चेंडू ना किरण याने अप्रतिम टाकला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, षटकाराची बोली भाषा, त्यानंतर अप्रतिम 2 चेंडू पाहायला मिळतात. सर, आजच्या दिवसामध्ये विचार केला ना तर आजच्या दिवसामध्ये विवेक शेलार नाही पण पवन केने आहे. काय म्हणाल तुम्ही? चांगली कामगिरी घडतीये. या वेळेस मात्र शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका सजवण्याचं काम या बॅटरच्या माध्यमातून केलं गेलं होतं. पंचांनी या वेळेस मात्र फेअर डिलिव्हरी सांगितली आहे.
आणि ऑब्जेक्शन पाहायला मिळते. पंच आपला निर्णय काय आहे? पंचांनी वाईट दिलेला आहे, पण फिल्डिंग करणाऱ्या टीमने ह्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू चेक करायचे अभि सावंत सर असतील थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये इनफिल्ड अंपर डिसिजन आला, पण ह्या ठिकाणी रिव्ह्यू चेक केला जातोय. या ठिकाणी हा चेंडू कुठून कशा प्रकारे गेला, कसा पिचिंग झाला हे पूर्ण दृश्य कॅच केलं गेलं कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि हा रिव्ह्यू चेक केला जातोय. आणि हा चेंडू वाईट आहे. वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये. या ठिकाणी अभि सावंत असतील आणि या ठिकाणी संदेश असेल यांच्या माध्यमातून वाईट चेंडू म्हणजे तुम्ही रिव्ह्यू एकच होता तो गमावलेला आहे. 1 फॉर द ओव्हरची ग्वाही दिली गेली आहे यावेळेस पंचांच्या माध्यमातून. निलेशजी महाजन सर यावेळेस सांगतायत 1 फॉर द ओव्हर. गोलंदाज यावेळेस मात्र बाउन्स करू शकत नाही चेंडू. मॅच चालू असताना मात्र आपण पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे केला जाईल, कशा प्रकारे टाकला जाईल. ओहो यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा येतोय एका धावेचा. एक सिंगल धावेने धावफलक पोहोचलंय 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवातीचं पहिलं षटक आहे मेंडेटरी पॉवर प्लेचं. या षटकामध्ये आतापर्यंत बघायला गेलात तर हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और पुढील चेंडू कमबॅक केलं गेलंय. यावेळेस मात्र बाहेर जाऊन कव्हरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू घोषित क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल आणि सिंगल मिळेल. या सिंगलने धावफलक पुढे सरसवलं गेल 10 या अंकावरती. 1-0 लॉस ऑफ विदाउट विकेट कामगिरी पाहायला मिळते. पाठलाग केला जातोय 63 धावांचा सफल पाठलाग करावा लागेल. पहा लेग साइडला जे आहेत ना सर्वांनी थोडं मागे सारखं त्या ठिकाणी. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट. मॅच मध्ये यावेळेस मात्र किरण पुन्हा एकदा ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू उडवलाय कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू निसटला हातातून. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण कमालीचं 3 क्षेत्ररक्षक एकवटले होते. चेंडू रोखला गेला, थ्रो केला गेला. दरम्यान घेतल्या गेल्यात किती धावा तर 2 धावा. महत्वाच्या 2 धावा जोडल्यानंतर धावफलक पोहोचलंय 12 या अंकावरती. 12 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. 63 धावांची गरज असताना या ठिकाणी पाहायला गेलं ना अप्रतिम पहिला षटक जो मात्र पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर एक डॉट आला, एक धाव आली, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, पुन्हा एकदा एक धाव आणि 2 धावा. अशा विकेट नाही व्हाईट बॉल होता. आणि अशा प्रकारे धावसंख्या पाहायला गेली प्रगतीपथावर धावा लावल्या 12 धावा. पाहूया दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज कोण येतोय? प्रेक्षकांचा आवाज कड 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 पाहायला भेटते. म्हणजेच A1 पवन आलाय की काय. हो यावेळेस मात्र विपरचनामध्ये देखील थोडीशी बदलाव पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय आणि A1 पवन यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती. जाणतोय की फलंदाजी मधनं चमत्कारिक फलंदाजी करू शकला नाही, प्रेक्षकांची मन जिंकू शकला नाही, परंतु A1 पवन यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये आल्यात 12 धावा, 63 धावांचा पाठलाग केला जातोय. A1 पवन न चेंडू जर निर्धाव हाताळला तर मी तर म्हणेल की भाई देखिए अगर खाने में जहर मिलाया जाए तो इसके लिए इलाज होगा, लेकिन अगर इस मैच में गेंद अगर डॉट आए तो कोई इलाज नहीं, बिंदी गेंद कहा जा सकता है. A1 पवन यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती. क्राऊडचा आवाज देखील पाहायला मिळतोय. स्पीड अप करा. जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका. तर माझ्या गुणी प्रेक्षकांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत, त्या सूचनांचं पालन करा. अगदी आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला देखील प्रेक्षक गर्दी करतायत. त्या ठिकाणी बाउंड्री आहे तुमच्या पाठीमागे, त्या अनुषंगानं थोडंसं बाजूला सरका. आणि पत्राच्या तिथे देखील प्रेक्षक पाहायला मिळतात, त्यांना देखील विनंती असेल. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र A1 पवन कमालीचा चेंडू स्विंग पाहायला मिळतंय. म्हटलं जातं ना फैजल सर की वळणाचे रस्ते आणि वळणारे चेंडू हे अपघाती ठरत असतात, सातत्याने घातक ठरतात. आणि त्याच प्रकारे स्पिन चेंडू पाहायला मिळाला. या ठिकाणी पवनच्या माध्यमातून पुढील चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. हो यावेळेस मिडल ऑफ द स्टंप. क्या बात है A1 पवन.
कमालीचा चेंडू, क्राऊड साथ देतोय आणि ती साथ मात्र लाभली A1 पवन. सर क्या विचार बात आहे. केला नाही, चांगली दोन्ही गोलंदाजी. खेळाडू सिल्वर स्टार संघासाठी सातत्याने खेळत असतात. पवन असेल साईडला, आपण फलंदाज स्ट्राईक एंडला पाहतोय अर्जुन, हे सातत्याने सिल्वर स्टार मध्ये एकाच संघामध्ये खेळतात, पण आज आपल्या एकामेकांसमोर भिडत आहेत. ओहो, यावेळेस मात्र अगदी स्टेट ड्राईव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आला ब्रश करून चेंडू मात्र 30 यार्ड मध्ये रोखला गेलाय. या चेंडूवरती कुठलीही धाव नाहीये, निर्धाव चेंडू आलाय. A1 पवन क्वालिटीची A1 मात्र गोलंदाजी केली जाते. थोडे सारखाचे ऑफ साईडचे प्रेक्षकांना विनंती आहे, थोडे सारखा. पंच सांगतात मॅच चालू आहे, मॅच महत्वाची आहे, प्रेक्षकांना विनंती आहे. स्पर्धा महत्वाची, तशीच प्रत्येक चेंडू प्रत्येक फटका महत्वाचा आहे. चेंडू तिकडे आला त्या ठिकाणी चौकार जाऊ शकतो. A1 पवनचा विचार केला, आतापर्यंत 3 चेंडू टाकले, एकही धाव नाहीये. पुढील चेंडू. ओहो, यावेळेस चेंडू मात्र बी शेप मध्ये फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल, आणि या सिंगलने धावफलक बघायला जर गेला तर धावफलकावरती जोडल्या गेल्या धावा. 13 धावा न 13 ना मेरा, ये वक्त किसका, ये सामना किसका, ये आने वाला पल ही बताएगा. क्या बात है. सामन्याला हर्षकता येताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने A1 पवन कामगिरी करतोय. कमालीची काय गोलंदाजी झाली आहे. जर बघायला गेलं पहिला चेंडू निर्धावाला, चेंडू फिरवतो, दुसरा चेंडू निर्धावाला, तिसरा चेंडू निर्धाव येतोय आणि चौथ्या चेंडूवरती एक सिंगल, 5वा चेंडू देखील निर्धाव येतोय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत पवन केने या गोलंदाजानं, केवळ एक धाव दिली आहे. हो हो, यावेळेस मात्र फटका पाहायला मिळतोय पुन्हा एकदा 30 यार्ड मध्ये. कुठलीही धाव नाहीये, निर्धाव चेंडू. काय क्वालिटी आहे ही. जर A1 पवन केनेची जर गोलंदाजी आवडली असेल तर प्रेक्षक जोरदार टाळ्या होत्या पवन केनेसाठी. पवन केनेचे फॅन देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात या गवी खाडे विद्यालयावरती. आपण पाहतायत, ऐकतायत, हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2025 मध्ये 25वे रौप्य महोत्सवी वर्ष. खऱ्या अर्थानं ही क्रिकेटची पंढरी आहे मित्रांनो, आणि या पंढरीमध्ये जर बघायला गेलात तर शहापूरचा वर्ल्ड कप का म्हटला जातो याचं उत्तम उदाहरण आमचे गुणी प्रेक्षक सांगतायत. क्या बात आहे. समीकरण असेल उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे धावा 50 धावा. 18 चेंडू 50 धावा होतील की नाही मैदानाच्या आतमध्ये आज या शहापूरच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल, या धर्मवीर चषक मध्ये पाहायला मिळेल. 18 चेंडू 50 धावा. पाहूया काल रात्रीचा हा सितारा आज मैदानामध्ये त्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल. जर या शहापूरचा हा वर्ल्ड कप मधील ही पारितोषिक जर फटकावायची असेल तर 18 चेंडू 50 धावा उल्हासनगर संघाला फलंदाजीमध्ये दाखवून द्यावा लागेल. फैजल जर बघायला गेला तर आतापर्यंत धावा घेतल्या गेल्यात केवळ 13 धावा 12 चेंडूंमध्ये घेतल्या गेल्यात, परंतु ही शांतता वादळापूर्वीची असू शकते असं देखील म्हणायला हरकत नाहीये. कारण म्हटलं जातं ना, कुछ देर की खामोशी है फिर हमारा भी शोर आएगा कानों में. तुम्हारा तो वक्त आया था, हमारा तो दौर आएगा भाई. प्रेक्षक विनंती आहे, हे तुमच्यासाठी आलेले आहेत खेळाडू, तुम्ही मैदानामध्ये येऊ नका, त्यांना फिल्डिंग करून द्या. मॅच झाल्यानंतर तुम्ही फोटो काढा. प्रेक्षक बॅक साईडला जे प्रेक्षक आहेत त्यांना मात्र बाजूला व्हायचंय. आमचे पंच देखील सांगतायत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतोय. बॅक स्क्रीन वरती ते दिसत आहेत, त्या सर्व प्रेक्षकांनी बाजूला व्हा. पहिले मॅच थांबवा, 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. प्रेक्षक साईडला व्हा, महत्वाची मॅच आहे मित्रांनो. का ऐकत नाही सर, शहापूरची शिस्त दाखवायची आहे. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. गोलंदाजी ट्रॅक वरती हो यावेळेस विषय मध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स कॅरी करतो चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेला हा फटका पाहायला मिळाला. या चेंडूवरती एक सिंगल घेतली गेली आहे. अजूनही अर्जुन मात्र पूर्णपणे जकडून बांधून ठेवलं गेलंय अर्जुनला. अर्जुनच्या बॅट मध्ये एक षटकार निश्चितपणे आलाय. सर विचार केला ना, ह्या ठिकाणी दुसरं षटक पवनने टाकलं, फिरकीचा जादूगर या मैदानावर चालला, त्यानंतर दुसरं षटक तिसरं षटक टाकण्यासाठी सुद्धा दुसरा फिरकीचा जादूगर येतोय. भाई कहते हैं ना, न कद बडा न पद बडा, मुसीबत में खडा वही सबसे बडा. यावेळेस मात्र जबाबदारी घ्यावी लागेल, फटकेबाजी करावी लागेल. ओहो, यावेळेस चेंडू उडवलाय, हवेमध्ये आहे, अंतर कमी, डिस्टन्स कमी पाहायला मिळत आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला अचूक कॅरी केलाय झेल. संपलाय फलंदाज. शुभ मॅचचा खेळ.
क्या बात आहे शुभम बॅक टू द डगआउट. पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय. काय गोलंदाजी झाली आहे. पवननं तर अफलातून गोलंदाजी केली. षटक क्रमांक 2 हाताळत असताना पवननं केवळ 1 धाव दिली गेली. तदनंतर आलेला करण ज्यानं मात्र पहिलं षटक हाताळलं होतं. थोडस महागडा ठरला होता. 12 धावा खर्च झाल्या होत्या. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये त्याला जबाबदारी दिली गेली आहे. प्रेक्षक आणि आता मात्र- विनंती आहे, मॅच महत्वाची आहे. तुम्हाला हॅलो. सेल्फी काढण्यासाठी टायमिंग आहे, जरा लक्ष असू द्या. ही मॅच महत्वाची आहे. तुम्ही जर प्रत्येक चेंडूवर हॅलो. फोटो काढण्यासाठी याल तर मॅच भरपूर टाइम होईल आणि त्यानंतर तुमचं लकी ड्रॉचं कुपन सुद्धा काढायचे. हे लक्ष असू द्या. क्या बात है. देखिए जिक्र किया गया है यहाँ पर कि अगर देखा जाए तो लेखा जोखा जो भी है मेरे दोस्त पहुंचा रहे हैं उनका नाम तो लेना बहुत जरूरी. आदि क्या बात आहे आदि. अगदी आपण पाहताय पहिल्या दिवसापासून आदि मात्र स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. हो हो यावेळेस मात्र फटका व्ही शेप मध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल. सर तुम्ही जे म्हणताना सुलतान खान एक गोलंदाज म्हणून ओळखला जातो, पण कालच्या रात्रीमध्ये आम्ही त्यांची बॅटिंग पाहिली. कालच्या रात्रीमध्ये काय फलंदाजी केली. एक ऑलराऊंडर खेळाडू तो सुद्धा आहे. पाहूया मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी या दोन खेळाडूंची राहील. पुढील चेंडू हो हो यावेळेस शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. बिग अपील देखील पाहायला मिळाली गोलंदाजांची, परंतु अपील वरती तितकासा मात्र ताकद नव्हती या अपील मध्ये. परिणामी हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगर अप्रतिम कामगिरी. पुढचा चेंडू हो हो अर्जुनला हात खोलावे लागतील, परंतु हात कुठल्या चेंडूवरती खोलले जातील अजूनही मात्र पूर्णपणे जकडून बांधून ठेवलं गेलंय. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केला जातो, परंतु बॅट आणि बॉलचं हे नातं रुसलेलं अजूनही रुसलेलंच पाहायला मिळतंय. शेवटचा विचार केला चेंडू तर असेल. या ठिकाणी अर्जुन कुठेतरी संघर्ष करतोय आणि अर्जुन याची बॅट बोललीच पाहिजे, कारण की उल्हासनगर संघाचा एक चांगला फलंदाज आहे. पुढील चेंडू स्टेट ड्राईव्ह फाटका सुरेख आहे. सूरज आहे त्या ठिकाणी. भाबाली गावचा हा सितारा. चेंडू अडवतो, चेंडू फेकी होतोय. तत्पुरता या ठिकाणी पाहायला मिळाला फक्त आणि फक्त एकच धाव घेतली. काय गोलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 50 ची गरज असताना या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. आता बॉल टू रनचं इक्वेशन बघणं देखील तेवढंच महत्वाचं बनलंय फैजल, कारण जर बघायला गेलात तर 3 षटकांमध्ये आतापर्यंत घेतल्या गेल्यात केवळ आणि केवळ 16 धावा. 18 चेंडूंमध्ये या 16 धावा घेतल्या गेल्यात मित्रांनो. आणि आता मात्र जर बघायला गेलात तर राहिलेत 2 षटकं. बाहेर दोन निघा, बाहेर षटकांमध्ये निघा, म्हणजेच चला 12 बाहेर चेंडू. निघा. आणि या 12 चेंडू मध्ये बॉल टू रनचं इक्वेशन 12 चेंडू 48 धावा. अरे मुलांनो, ह्या विनंती आहे तुम्हाला जरा बाहेर जायचंय, कारण की ही मॅच झाल्यानंतर तुम्हाला पवन केने दिसेल. आणि 12 जे चेंडू- पाठवतात ना त्यांना सुद्धा लक्ष असू द्या. मुद्दा पाठवू नका मैदानामध्ये. 12 चेंडू 47 धावा हे समीकरण बनलंय. 23.5च्या घरामध्ये रिक्वायर्ड रन रेट पोहोचलाय. त्याच्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील. अर्जुनला मात्र हात खोलावेच लागतील यावेळेस, कारण अर्जुन सलामीला आलेला फलंदाज अजूनही त्याला बांधून ठेवलं गेलंय. या षटकामध्ये मात्र धावा येणं गरजेचं आहे. 23.5च्या सरासरीने धावा जमा करायची आहेत. 40 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा A1 पवन 4थं षटक टाकण्यासाठी पुढे स्टेप आउट केलाय. ओहो, फाटका सुरेख आहे. हा चपराक शॉट पाहायला भेटतोय आणि या चेंडूवर मिळतील 6 धावा. आईवा कॅच कंप्लीट. प्रेक्षकाने झेल घेतली आहे. चला प्रेक्षक आपण यायचंय. क्या बात आहे. लाजवाब झेल. आकाश आसंगाव गावचा हा खेळाडू. या ठिकाणी दिले जातील 2000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला आणि एक टी शर्ट दिला जाईल MK स्पोर्ट्सच्या माध्यमातून. किरणजी हुमणे यांच्या टी शर्ट स्पोर्ट्सच्या माध्यमातून. शुभम थँक्यू सो मच MK स्पोर्ट्स. जाऊयात मैदानामध्ये. पवन केने पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात. हो हो यावेळेस मात्र हुक शॉट परफेक्ट, परंतु या चेंडूवरती किती धावा तर घोषित क्षेत्रामध्ये एकच धाव. फटका सुरेख होता. आज दोन्ही मित्रांच्या मध्ये बॅटर चालू आहे. एका साइडला पवन तर एका साइडला पाहायला भेटतो आपल्याला अर्जुन. आज मैत्री महत्वाची की
फलंदाजी महत्वाची, संघ महत्वाचा का विजय महत्वाचा? या ठिकाणी विजय क्रिकेटचा या पहिले स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळत आहेत सुलतान शेठ खऱ्या अर्थानं सुलतान खान आहे, मोठं नाव आहे या खेळाडूचं टेनिस क्रिकेट जगतामध्ये. पाहूया पुढील चेंडू पवन याचा. हा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका आहे. सूरज पेट्रोलिंग करत होता बाउंड्री लगत, त्या ठिकाणी थोडासा संघर्ष करत असता एफर्ट सुरेख होता. एकच सांगणार, हा चेंडू अडवण्याच्या नादामध्ये झेल सुटलेल सर, पण या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. कहा जाता है ना कि शादी के बाद अगर पेट आगे रह गया ना आए तो कहते हैं ना कि समझो नाराज है. बाबू शाह ने कहा था. ओहो यावेळेस मात्र फटका फसलाय. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स कॅरी करतोय, थ्रो करतोय. दरम्यान एक सिंगल आणि सिंगल. ऑफ साईडच्या दिशेने फटका सुरेख होता, थोडासा सफल झाला. चेंडू बॅटच्या फ्लो मध्ये आला, परफेक्ट मिडल ऑफ जर झाला नाही. क्रिकेट मधला हे सर्वात सेफचा फटका होता. ऑफ साईडच्या दिशेने हे फटके मारण्यामध्ये माहिर आहेत. पुढील चेंडू पाहूया. फटका सुरेख आहे. सुलतानच्या बॅटीतून हा तडाखा पाहायला भेटतोय. वन पवनला ठोकलेला हा धर्मवीर चषक मधला षटकार. क्या बात है. सुलतान खान यावेळेस मात्र हबी झाला. या चेंडूवरती फटका आलाय. महत्वाच्या क्षणी मोक्याच्या क्षणाला फटका आलाय. 2 आलेत, अजून एक शेवटचा चेंडूवरती येईल का? सामना फिरवण्याचं काम या षटकाराने केलंय. धावफलक पोहोचलंय 31 या अंकावरती. 31 रन. पुन्हा एकदा तडाखा पाहायला भेटतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू जाणार. षटकाराच्या नंतर 4 धावा, चौकार. काय फलंदाजी करतोय सुलतानची बॅट बोलायला लागले. आज मला फक्त गोलंदाज म्हणून ओळखलं जात टेनिस क्रिकेट जगतामध्ये. एक मी ऑलराऊंडर खेळाडू आहे हे मात्र तुम्हाला दाखवून देतो मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण पाहायला मिळेल. या ठिकाणी जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू 28 धावा. ओहो चला प्रत्येक चेंडूवरती बिग हिट येणं महत्वाचं बनलंय. कारण समीकरण जर बघायला गेलं बॉल टू रनचं 6 बॉल लेफ्ट आहेत आणि रिक्वायर्ड बॅट जर रन जर बघायला गेलात तर 28 धावा. 6 चेंडू 28 धावा केल्या जातील की नाही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. प्रेक्षकांना काय वाटते ही मॅच कोण जिंकेल? निश्चितपणे जर बघायला गेलात तर क्रिकेटचा खेळ कधी गर्व करू नका. सर्वांना सोबत घेऊन चला. आवाज शहापूरच्या प्रेक्षकांचा आवाज. क्रिकेटचा खेळ आहे फैजल. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या खेळात कधी गर्व करू नका. सर्वांना सोबत घेऊन चला. जे चुकतील त्यांना मार्गदर्शन करा. एक सामना जिंकलात म्हणून स्वतःला गेम चेंजर समजू नका. कारण तुमच्या उतरत्या काळात तुमच्या संघाने तुम्हाला पाठीशी घातलंय हे विसरू नका. आणि त्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याशिवाय तुमचा संघ नाहीये हा संभ्रम मनामधून काढून टाका. तसेच कोणत्या खेळाडूला कमी समजू नका. क्रिकेटचा खेळ खूप छान आहे, सुंदर आहे. त्याचं मनसोक्त आनंद घ्या आणि खेळावरती प्रेम करा. हेच मी तर या स्पर्धेच्या माध्यमातून सांगेल आमच्या संपूर्ण खेळाडूंना. 6 चेंडू 28 ची गरज. 6 चेंडू 28 धावा. डिफेन्स करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहत आहोत. हेमन हारड पाहूया. पहिला चेंडू हेमन हारड याचा. सलामीचा फलंदाज सज्ज आहे. पुढे सफल झालाय. पाहूया फटका फसलाय. राहिल शेख त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी अप्रतिम झेल टिपतोय फलंदाज. पहिला सलामीला आलेला फलंदाज या ठिकाणी अर्जुन बाद होतोय. 6 चेंडू 28 ची गरज असताना पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. आता समीकरण आहे या ठिकाणी 5 चेंडू आणि आता करायचे 28. पहा मित्रांनो क्रिकेटमध्ये काय पाहायला भेटतंय. खेळाडूंची सुद्धा सेल्फी आणि या ठिकाणी हंपरांची सुद्धा सेल्फी घेतली जाते. क्या बात है, क्या बात है. खऱ्या अर्थानं जर बघायला गेलात तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये या 4 पंचांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. निलेशजी महाजन सर अगदी यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व. हेमंतजी तावडे सर, अभि सावंत सर आणि संदेशजी किस्मतराव या 4ही पंचांनी चांगली कामगिरी केली आहे. सुरेख कामगिरी केली आहे. क्या बात है. पाहूया पुढचा चेंडू. पुढील आलेला फलंदाज अंतूसाठी आणि ओहो अंतूच्या बॅट मधून हा चेंडू शहापूर मध्ये फेकून दिलाय. षटकार. ओहो अंतू सांगतोय जा अंतू. खूपच सुरेख फटका. यमक शब्द होता जय सर. अंतू
म्हणजे हा चेंडू गेलाय ना त्याला तुम्ही आणा, कारण की फलंदाज अंतू आहे. क्या बात है. फटकेबाजी लाजवाब होतीये. मोक्याच्या क्षणाला षटकार आलाय. जुनी या मॅच मधनं गेम चेंजर ठरू शकतो का अंतू? पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. मॅच होता तो मात्र बघायला गेला तर 4 चेंडू आणि 22 धावा. 4 चेंडू 22 ची गरज आहे. पाहूया क्षमता, ताकद, जिद्द आणि चिकाटी या खेळाडू मध्ये आहे. ओहो 4 मध्ये 22 ची गरज असताना यावेळेस चेंडू सोडून दिला. फिंगर रोल केले होते गोलंदाजाने. ए स्टँड वरून चेंडू निघून गेला. म्हणजेच काय, हा चेंडू डॉट आलाय. अप्रतिम गोलंदाजी. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी स्पिन चेंडू, टर्न घेणारा बलणारा चेंडू सोडून दिल्यात आला. अंतूंच्या माध्यमातून हीच चुकीची झाली आहे म्हणायला हरकत नाहीये. मोक्याच्या क्षणाला मात्र चेंडू सोडून त्याला दिला वाटलं होती की हा चेंडू वाईट जाईल की काय. पाहूया पुढील चेंडू. ओहो बॅटीची कडा लागले. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी 1 धावेने संघाची धावसंख्या फक्त पुढे सरसवेल आणि या ठिकाणी जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. उर्वरित 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये करायचे धावा. 2 चेंडू 21 धावा. पाहूया जो वाईट सोडलेला चेंडू कुठेतरी म्हणत असेल. 2 चेंडू 21 ची गरज आहे. हेमन हारड अप्रतिम गोलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला मारायच्या नादामध्ये बॅटीची कडा लागून जातोय. अजय कडे चेंडू अडवतोय. कुठली धाव नाहीये. पूर्णपणे मॅच मात्र फिरलेली पाहायला मिळते. पूर्णपणे मॅच होता मात्र खिशामध्ये पाहायला मिळते. केंद्रीय मंत्री चषक मध्ये ज्याने मॅन ऑफ द सिरीज ची 4 व्हीलर ज्या खेळाडूने फटकवली होती तोच हेमन हरड. क्या बात है. मॅगी 11 भिवंडी संघ कामगिरी अप्रतिम आणि हा सामना पूर्णपणे खिशामध्ये घालण्याचं काम फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली आणि गोलंदाजांनी त्यांची कमांड मात्र अतिशय लाजवाबपणे अशा सांभाळली गेली. प्रकारे या हरिओम मित्र मंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये ओपन ॲपचा जो संघ होता भिवंडी संघाने फटकवला. हे